नमस्कार, माझं नाव रंगनाथ तानाजी राजगिरे। आपलं गारवा शॉप पिंपरी चिंचवड लिंक रोड गावडेनगर मध्ये आहे। गेले 2 वर्षापासून मी गारवा रसवंती व्यवसाय करतो। आपण मागल्या वर्षी शिवजयंतीला रसवंती व्यवसाय चालू केला होता। आपलं पहिलं शॉप नारायणगावमध्ये होतं। ग्राहकांचा रिस्पॉन्स वगैरे किंवा मला वाटलं की आपण अजून याच्यामध्ये उतरलो पाहिजे, म्हणून मग मी पुण्याला टाकायचं ठरवलं। मग आपलं इकडं पुण्याला मी शॉप हे डिसेंबरमध्ये चालू केलं। व्यवसाय चालू करायचा रसवंती म्हणजे मशीन, तर मी गारवा रसवंतीमध्ये पहिल्यापासून काम करत असल्यामुळे मला रसवंती माहीत होते। रसवंती व्यवसाय काय आहे, कसं आहे, कशा प्रकारे केलं पाहिजे, कस्टमर पर्यंत डिलिव्हरी पोहोचवत होतो, त्याच्यामुळे मला संपूर्ण मशीनची माहिती किंवा बाकीच्या गोष्टी रसवंती व्यवसायामधल्या माहीत होतं। मग म्हणून मी असा विचार केला की स्वतः आपण स्टार्ट करावा आणि आपण एक व्यवसाय रसवंतीचा चालू करावा। बाकीच्या मशीन मी पाहिल्या होत्या, पण मी स्वतः काम करत असल्यामुळे मला मशीनची सगळी माहिती होती। मशीन कसं आहे किंवा काय आहे, सेफ्टी सगळ्या गोष्टीचा विचार करून मी मशीन घेतली गारवाची। त्याच्यामध्ये कसं घट्टपणा किंवा स्वच्छता किंवा सेफ्टी या तिन्ही गोष्टींचा विचार करून मी गारवाचं मशीन निवडलं होतं। मग गारवामध्ये वेगवेगळे मॉडेल होते। मग त्याच्यानंतर मशीन कोणतं घ्यायचं आपल्याला, मग मी ठरवलं की एकदम ताकदीचं आपलं वाता रोड आहे, गर्दीचं ठिकाण आहे, त्याच्यामुळं मग झटपट लोकांचं असं आहे, पटकनी पाहिजे असं आणि चांगलं पाहिजे असं, म्हणून मग मी गारवाचं सुप्रा प्रो मॉडेल सगळ्यात मोठं मॉडेल निवडलं। त्याच्यामुळे काय होतं, माझा टाइम वेस्ट कमी होतो। पटकनी दोन ऊस घातले की रस पण पटकनी जास्त निघतो आणि कस्टमर पण नाराज नाही होत, पटकनी पितो। आणि रसवंती व्यवसाय करायचं म्हणजे मशीन घेतलं तर आपण सर्व्हिसचा सगळ्यात मोठा हे असतो, मुद्दा असतो। मग मी ऑलरेडी गारवामध्ये काम करत असल्यामुळे मला सर्व्हिस किंवा बाकीच्या गोष्टी माहीत होत्या। आणि आपलं गारवाचं असं आहे की कॉल केला की गारवा सर्व्हिसचे लोक आपल्याला लगेच सर्व्हिस देतात किंवा काय झाले फोनवरती सांगतात किंवा प्रॉब्लेम आपल्याकडून सॉल्व नाही झाला त्याची स्वतः येऊन सर्व्हिस करून जातात। आता संपूर्ण सगळं झाल्यानंतर सेटअप कसं उभं करायचं, मग मी गारवा मशीन मध्ये बोलल्यानंतर मला सगळं अवेलेबल असल्यामुळे सेटअपचा प्रॉब्लेम आला नाही। आपल्याला खुर्च्या टेबल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी ब्रँडिंग हे सगळं गारवाकडून मिळाल्यामुळे आपल्याला कुठंही जायचा प्रश्न आला नाही आणि आपला व्यवसाय हा सुरळीत चालू झाला। कस्टमरचा रिस्पॉन्स पण चांगला आला। रसवंती आपली लोकांना आवडू लागलं। स्वच्छता, हायजेनिक मशीनमध्ये रस म्हणजे बाकीच्या गोष्टींमुळे आपल्याला थोडासा चांगला फायदा झाला। तुम्हाला स्वच्छ आणि ताजा ऊसाचा रस प्यायचा असेल तर पिंपरी लिंक रोडला गावडे पेट्रोल पंपासमोर आपलं गारवाचं शॉप आहे, तुम्ही नक्की व्हिजिट द्या।